पुण्यातून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत एका भरधाव आयशर ट्रकनं मॅक्स ऑटोला भीषण धडक दिल्याची घटना घडलेली आहे। ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरशः हवेत उडाली आणि समोरच उभ्या असलेल्या एसटीवर धडकली। या भीषण अपघातात 9 जणांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेत आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एसटी मध्ये विचित्र अपघात झाला। यात 9 जण ठार असून 7 जण गंभीर जखमी आहेत। यामध्ये मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे। खरं तर या घटनेतील एसटी बस ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती। त्याचवेळी त्याच्या मागून प्रवाशांची वाहतूक करणारी एक मॅक्स ऑटो येत होती। या मॅक्स ऑटोच्या मागून येणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकनं मॅक्स ऑटोला धडक दिली होती। ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो हवेत अक्षरशः उडून थेट उभ्या असलेल्या बसवर धडकली होती। या घटनेनं महामार्गावर खळबळ माजली होती आणि आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमा कारचा चक्कात चूर झाला आणि त्यातील 11 प्रवाशांमधील 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी आहेत। या घटनेनंतर तत्काळ नागरिकांनी धाव घेऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं। सध्या जखमींवर उपचार सुरू असून दरम्यान या घटनेत आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत। या घटनेनंतर महामार्गावर मोठी खळबळ उडाली होती। तसेच घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र वाहनं हटवून वाहतुकीला मार्ग मोकळा करून देण्यात आलेला आहे।